आता तू काय खाल्लं? पनीर चिली खाल्ली. थँक्यू. हॅपी बर्थडे कर मम्मीला. इकडे इकडे. ज्यूस पे तो ऑरेंज ज्यूस आणल्यामुळे गव असलाय. फिश कुठे आहे? फिश किती फिश आहे? किती फिश आहे? 2-3. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपला डेली चॅलेंज मधला आजला 7वा ब्लॉग आहे. आणि आज आहे 26 जानेवारी म्हणजे रिपब्लिकन डे. आणि आज आपल्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे. आपल्या रात्री फक्त जेवायला न्यायचे. आजचा तर प्लॅन कॅन्सल झाला कारण मी 2 वाजता उठलेलो आहे. 2 वाजता उठल्यामुळं फक्त डिनरचा प्लॅन बनलाय आमचा. काय घरदार आहे का नाही? उघडी बागडी तिथं काय राव. याला तर सोडून दिलाय घरी. त्यापेक्षा जास्त खायला तर बैलांना भेटत रे. तब्येत बघ केवढी झाली. बेरोजगारांच्या संगतीतून आपण आता चाललेलो आहे. जाऊ गावाचं पहिलं प्रोटीन बार घेऊ पहिले. दुपारचं जेवण काय होत नाही माझं. आता 2 वाजलेलं आहे आणि दुपारी जेवणारच कधी. सकाळी आत्ता नाश्ता केलेला आहे. झाले प्रोटीन बार नाही. दुपारी फक्त प्रोटीन बार खायचं आणि गप राहायचं आणि डायरेक्ट जिमला जायचं. आज जिमला सुट्टी असणार ना पण आज. अरे त्या 26 जानेवारी जिमला सुट्टी असणार आहे. रिपब्लिकन डे रे भाई. आज सुट्टी येणार ते. प्रोटीन बार घेतले. मॅक्स प्रोटीन चांगलं बार आहे का. 20 ग्राम प्रोटीन आहे आणि इथं फायबर, विटॅमिन, ओमेगा 3 पण आहे. एनर्जी. आणि इथं टोटल सगळं आहे ना न्यूट्रिशन व्हॅल्यू येते या साईडला. वरती टेक आहे ना बरं. 150 रुपयाला एक आहे. नाही सॉरी 125 रुपयाला एक आहे. चालतं पहिलं आता आपल्या अड्ड्यावर जाऊ चहा प्यायला. गाडी वाढवायला आवडत आहे राव गावात. अड्ड्यावर जाऊ परत चहा प्यायला. साधारण आता 3 वाजलेले आणि 3 वाजता चहा प्यायला मी उठतोय 1:30 वाजता. आज लवकर उठलं खरं. आज 1 वाजता उठलं सवय तर आज आंघोळ वगैरे नाश्ता करून थोडा लेट झाला. गावात प्रोटीन बार नाही. आज रिपब्लिकन डे आणि आज आपल्या लॅपटॉपवाला जो रिपेअरिंग वाला सुट्टी असणार आहे. आपल्या अकॅडमिक साऊंडचं आहे ना सबस्क्रिप्शन घ्यायचे पण ते होत नाही माझ्यानी. आणि आपल्या PC ला पण आहे ना थोडा जरा प्रॉब्लेम येतो. तो त्याला द्यायचा आहे जरा. त्याला कॉल करून विचारायला लागेल तो आता आहे का नाही अवेलेबल. तर त्या गाठ कधी आता? उद्या किती वाजता गाठ आहे? 104 नंबर डोकं कुठं दामनेचं ना. उद्या परत आपण बैलगाडा गाठ बघायला जाणार आहे. आता हायच तरी काय काम. आता सगळे डेली फिरायचं म्हणलं. डेली फिरणं म्हणजे काय डेली ट्रिप नाही बनत कारण की डेली कोण आमच्या संग हिंडणार आहे कोण नाही. मला पार्टनरच कोण नाही. जर कोणी इंटरेस्टेड असेल ना तर ड्रीम ट्रिप आहे माझी. कोकण टू कन्याकुमारी. त्याला बघतोय साधारण अजून 1 जण तरी लागेल मला. बजेट आहे. बजेट 1.25 लाख रुपये आहे पर पर्सन. 2 जण गेलो ना तर 1.25 लाखात होते. पण बाय रोड जायचं मला. पण आपण असे युनिक काहीतरी करणार आहे. आपण पूर्ण महाराष्ट्राचा जो समुद्र किनारा आहे ना संपूर्ण कोकण तो फिरून स्टॉप घेत जाणार आहे. जेणेकरून इथले 100 किलोमीटरचे आपण अंतर आहे. 100 किलोमीटरच्या वर आपण ड्राईव्ह नाही करणार. पण तिथलं पूर्ण रेडियस मधलं आपलं पूर्ण फिरणार आहे. किल्ले वगैरे बाकी कोणते बीचेस असतील, कोणते टुरिस्ट प्लेस असतील, परत तिथं कोण बजेट होमस्टे ते बघणार आहे. मग ते सगळे इन्फॉर्मेशन देणार आणि मग खाली कर्नाटकला घुसणार. कर्नाटकला पण आपण काय करणार आहे गोकर्णा, मुरुडेश्वर आणि अजून एक कोणतरी मला लावू लक्षात नाही आता. मग तिथून खाली आपण साऊथ वाल्यांचं
हा एक मित्र आहे, त्याला काल भेटलो नाही, त्याला भेटू, त्याला मग फोन करू आणि पूर्ण प्लॅनिंग करू की साऊथची प्लॅनिंग कशी करावं लागेल. हा मित्र आहे शेट्टी, तो मँगलोरला राहिला होता. तर मँगलोर कर्नाटकमध्ये येतं तो म्हणला. मग कर्नाटकमध्ये कोस्टल एरियामध्ये कोणकोणती जागा फिरायला आहे. परत खाली केरळ लागतं. मग केरळमध्ये आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. केरळमध्ये मला माहिती आहे ॲपेलीच कोणता तरी बीच आहे फेमस आहे मोठा, तो आहे. आणि अजून बघू पुढे जाऊ, कन्नूरला जाऊ शकतो आपण, त्याच्या खाली तामिळनाडू लागते. नाही प्लॅनिंग करून जायला लागलं आपल्याला. आणि आपण ट्रिप अरेंज करतो साधारण 15 फेब्रुवारी नंतर आपण निघणार आहे. जर काही कोणीच नाही ना आला आपल्यासोबत तर मी एकटा जाणार आहे. पण एकटा जरा मॅक्सिमम मी मुरुडेश्वर पर्यंत जाऊ शकतो, कारण मग बजेट तेवढंच आहे. आयो मात्र तयार करू, पण नाही तर झालं ना मी एकटा जाणार. पण एवढं 100% मजा येणार. पण ट्रिपला जर साऊथला मजा येणार फिरायला इडली आणणार नाद दिन मजा. पण पार्टनर भेटावा आपल्याला बस. हा 2 लेमन टी बना. तू नाही भेटणार का रे? एक नॉर्मलचा एक लेमन टी बना. चल घंटे. आणि आज ट्रॅफिक एक पण दिसणार नाही कॅनवे चौकात. पहिल्यांदा बघतो असं. आज फुल फिरायला गेलं वाटतं लोक सगळी. आम्ही तो चहा दररोज चहा ठेव, चहा चांगली करतोय बरोबर. चहा प्यायल्यानंतर चाललो एल प्रोमॉलला. एल प्रोमॉल 26 जानेवारीला उघडा असं मला वाटलं, बंद असं पहिला, पण राव चालू तर असणार आहे ना. एल प्रोमॉल चालू आहे. एल प्रोमॉल जरा ना नवीन स्केचरचे कोणचे आल्यात बूट बघू जरा फक्त. आणि अजून आपल्याला एक्सरेज घ्यायची ॲपलची. ॲपलचं तर नाही वाटतं इथं, पण दुसरं ब्रँड कोणचे ते बघू आपण तिथं. थोडंफार शॉपिंग करता येईल का, कारण आता करण्यासारखं घरी पण काही नाही. आज सुट्टी आहे, बँकेत जायचं होतं फक्त. ठीक आहे, लॅपटॉपवाला पण बाहेर आहे नेमका. आहे 26 जानेवारी आज. भक्ती शक्ती चौकात आलो आपण. इथं उड्डाण पुल्या हा वरचा वर जायला आहे. आणि सगळ्यात मोठा इंडियन फ्लॅग आहे इथं, आपल्या भारताचा आहे ना ध्वज आहे इथं. मी तर दाखव महाराष्ट्रात सगळ्यात उंच आहे ना काहीतरी, सगळ्यात महाराष्ट्रात उंच आहे बघा ध्वज. आणि आज झेंडावंदन झालेलं आहे. म्हणजे आपण लेट आलेलो आहे, साधारण 3:30 वाजलेलं आहे. भक्ती शक्ती चौक पूर्ण आहे ना, पूर्ण किती मोठं आहे बघा. पहिले ट्रॅफिक व्हायचं, पण या रस्त्यामुळे, या ब्रिज फ्लायओव्हर मुळे आहे ना बरंचसं ट्रॅफिक कंट्रोल. चेंज केले आता ओपन प्लॉटला लावा. पहिले खाली लावायचे, आता इकडे कुठे नवीन पार्किंग घेतली काय माहिती त्यांनी. लांब का बाई, जवळ पाहिजे साईडला पार्किंग. इथंच लावायची आहे गाडी रे. होय ठीक आहे बाई, लावून टाकू त्याच. तर मुळे आहे ना एल प्रो मॉलची पार्किंग फुल झाली म्हणतात ती. बापरे, एवढी लय कॅपॅसिटी इथं गाडी लावायची त्या. पार्किंग एक्झिट अरे एक्झिट नाही, ते म्हणतात पार्किंग बाहेर लावा, फुल झाल्या सगळी. एवढी पब्लिक येत आज. मॉल लय चालू लागला म्हणून नवीन पार्किंगच घेतलाय वाटतं. हा खरंच की राव, पार्किंग घेतली हो एल प्रो मॉल. पार्किंग किती फुल झालेली आज, पूर्ण ओव्हर फुल आहे अख्खी. जिकडं त्या साईडला पण 4 व्हीलरची असती, त्या साईडला 2 व्हीलरची मग फुल आहे अख्खं.
ना जॉकीचा, हा एक कलर मध्ये भेटलाय. ओके, रेड वाला पण असंच आहे ना? नाही, प्रिंटेड सेम आहे ना. आता दोन ऑप्शन कोणते? ब्लॅक आहे. यो तो नको मला. तो कोणचा आहे? ओके, ब्लॅक आहे. ते मला हा पसंत आलाय. हा आणि हा ट्राय करतो मिनटं. काल बाय केलता मी. हा काल घेतलेला प्रिंटेड मध्ये हाफ. ट्राय करू कसं वाटतं काय मला. रेड कलर मस्त वाटतोय राव. हा ट्राय करू आता. ब्लू वाला माझा फेवरेट आहे. रेड वाला ब्लॅक वर मॅच होतोय. नाही कोणत्या पण याच्यावर घालू शकतो असं वाटलं. ब्लू वाला चांगला आहे रे, पण गळ्याला गोल आहे, एवढं खास नाही वाटत. 3 टी-शर्ट घेतले. चला गर्दी बघा किती, क्राऊड किती मोठा भाई. फुल पॅक या साईडला. आता पार्किंग पण कमी पडलेली याला. वर DIYचं एक स्टोर आहे, तिथून आपल्याला वर जायची साईडला आहे. स्केचरचे बूट पण भेटले, पण लय कॉस्टली आणि एवढं पण खास वाटत नाही. आर्टिकल जुनेच आर्टिकल आहे. आणि त्या साईडला राम मंदिरचं बघा, राम मंदिर या साईडला काय भारी वाटतंय. वर जाऊ पहिला आता. मिस्टर DIY मध्ये आलो होतो. बार्बिक्यू ग्रिल नाही भेटली आपल्याला आळंदीमध्ये भेटली होती ना ती. आळंदीवाला DIY मध्ये भेटली होती. आता तू काय बघायचं बघायला एवढं काय आता गरज नाही कोणत्या गोष्टीची. या 2 गोष्टी पाहिजे होत्या, टी-शर्ट आणि हेच बार्बिक्यू ग्रिल. गोष्टीसाठी खास आलतो ना, तीच गोष्ट नाही भेटली मला. बार्बिक्यू ग्रिल घ्यायची होती. जर टी-शर्टचे आर्टिकल चांगले वाटले इथं मला. हा टी-शर्ट मी आमच्या इथून घेतलेला. तिथं आर्टिकल भारी होती, पण बरंच ऑप्शन भेटले. 2-3 घेतले आता. पण पार्किंग कुठे आहे? पार्किंग खाली वाटतं अजून. आम्ही वर आलो लई, अजून खाली जायचं आता आपल्याला परत. नाद वाटते ब्लॅक एडिशन. आणि ही पण हाय रायडर पण लय भारी होई. हाय रायडर पण लय क्लास गाडी. हॅरियर तर बापच राव. टेंट पेंट लावता येईल हॅरियरवर. पण साला आपलं बजेट नाही रे एवढं हॅरियरचं. हॅरियर घेतली ना घरचे लय चॅम्ब होतील मला पण राव. गाड्या आहेत ते वर, जागा आहे लावायला. तर सालीने आम्हाला नेमकं बाहेर लावायला लावल्या गाड्या. आता फिरून जायचं आम्हाला जाऊन. बरं लांब चालायचं आता परत. पहिली पार्किंग चांगली होती बरं का. कमीत कमी खाली उतरलं ना लिफ्टच्या लगेच आपली गाडी असायची. पण आहे ना आता 26 जानेवारी मुळे नवीन पार्किंग घेतलीत ना, केलेलं लांब आहे. लांब चालून यायला लागते राव. आणि त्यात पण आहे ना जेवलो नाही. दुपारचं जेवण मी आता स्किप केलेलं आहे, म्हणजे बंद करणार आहे दुपार जेवण मोस्टली. प्रोटीन बार खातो बाई. दुपारचं जेवण स्किप. मग ते प्रोटीन बार वेट मध्ये लय रिड्यूस झालं, पण एवढं खरं. आज जवळपास डाएट करून 2 महिने झाले कंप्लीट. आज 26 जानेवारीला 26 नोव्हेंबरला स्टार्ट केलं होतं. आज 26 जानेवारी बराबर. चल भाई लोक आज 26 जानेवारी एवढी सुट्टी आहे. सगळे गोळा मामी पडलेली. बाकीची टाइमला एवढी गर्दी पण नसते. रोज भरवायचा रोज आता गोठ्याव. आपण चाललोय घरी आता. वाजले 6 बरोबर. आता जायचं जेवायला बायकोला घेऊन. उरकून जाऊ लगेच. टाइम होईना तरी परत यायला. जस्ट पोचला आता घरी. झाले का नाही बघायला का उरकले का नाही. थँक्यू. हॅपी बर्थडे कर मम्मीला. इकडे काल आणलेला शर्ट घालून चाललोय आज मी.
चालतंय राव, एवढं चालतंय ना. चला लवकर, चला आजाद, चला लवकर. चालू आता मी डिनरला. कुठं जायचंय? हॅपी बर्थडे करायला. मला हॅपी बर्थडे कर. हॅपी बर्थडे. चल मम्मीला हॅपी बर्थडे कर. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. चला चल. आपल्याला गोल्डन पाम हॉटेलला जायचं ना. गोल्डन पामला या साईड झाला, मी देव रोड साईड झालेलो आहे. आणि किती वाजले? 7 वाजले आता. तसं लवकरच चाललेलो आहे. आमच्या बायपासनी देऊच्या देव रोड मार्गे हायवेनी नाही, गोल्डन पाम जवळ आहे. आता आता तुला काय खायचं? पनीर चिल्ली खायची. काही शपथ. किती खायची पनीर चिल्ली? 2, 3, 4. अयू, आज आमच्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे. बरोबर येऊन पोचले पुन्हा गेट पाशी. या इथूनच जाऊ. चला, इथंच पार्किंग आहे यांची. आणि या साईडला पुन्हा गेट हॉटेल आहे. पुन्हा गेट हॉटेल आहे, ती पार्किंग फुल आहे त्यांची. हो, इथं पार्किंग आहे, इथं लावली गाडी. चला, इथं गाडी पार्क करून जायला लागते. आणि इथं झेंडा आपला ह्या भक्तीशक्ती चौक आहे. हा हायवे आहे जुना, पुणे मुंबई हायवे आहे ना, हा देव रोडला तो. इथं पुन्हा गेट हॉटेल आहे, भारी हॉटेल आहे इथं. ओ पार्किंग इथंच लावू ना? बरं ठीक आहे, चालेल. 26 जानेवारी असल्यामुळे लय गर्दी आहे. गोल्डन पामची पण पार्किंग फुल आहे साईडची. कोणत्या साईडला पार्किंग करायला होत्यात ती? चल हळूहळू चल. सावकाश गाडी आहे फक्त, गाड्याला ये राव आज. 1 सेकंड. चला, या साईडनी एंट्री पुन्हा गेटची. काय खाणार? पण चिल्ली खायची का? ओ, किती खायची? फुगा. जा. काय आहे? फिश कुठे आहे? फिश किती फिश आहे? किती फिश आहे? 2, 3, 4 फिश. फिश कशी करते आता? कशी करती? बसलेलं इथं हाईटचा एक फॅमिली वाला आहे. मस्त बांधले यांनी. ॲम्बियन्स लय भारी यांचा. आता काय पाहिजे तुला? ज्यूस. आजातला ज्यूस प्यायचा आता. ॲम्बियन मस्त आहे या साईडला. पूर्ण फॅमिलीसाठी आहे रिझर्व. काजू केक नाही आणला आपण. 26 नोव्हेंबरला मी राईड चालू केला. 26 नोव्हेंबरला. आता बरोबर 26 जानेवारी आहे. 2 महिन्यापासून राईड चालू आहे. 2 महिन्यापासून. आता मासा रबड खातो ना, टेस्ट लागते बाई. फॅमिलीसाठी सिटिंगला आहे ना, 1 नंबर आहे. पुन्हा गेट आहे ना, एक्सलंट आहे. वाईब लय भारी इथली. ॲम्बियन्स भारी आहे. सिटिंग पोस्चर भारी आहे. फॅमिलीसाठी कम्फर्टेबल आहे. तिथं आहे ना पुन्हा गेट पण होतं. पुन्हा गेट आणि गोल्डन पाम पण होतं. ते गोल्डन पामचं नाव चेंज झालं वाटतं इथं. जात काय पितो? आणि ज्यूस पाहिजे? ज्यूस नको द्यायला. नको? खोकला येतोय. त्यांना ज्यूस कॅन्सल कर सांगू. हॅलो, तुला पाहिजे का? समझ रहे हो? समझ रहे हो आप?
आज काय भेटलं ते मागून घ्यायचं, परत नाही भेटणार काय. आज जे बोलायचं ते बोल डायरेक्ट. असं काही नाही. सगळं भेटणार, परत नाही भेटणार काय. आजात त्याला कार्टून लावून दिलं म्हणून ग बसलाय, मोबाईल लावला इथं म्हणून ग बसला. अदरवाईज बसत नाही लवकर तो ग. आता काय पेतो तू? ज्यूस पेतो? ऑरेंज ज्यूस आणल्यामुळं ग बसलाय. आता ग बसला नसता. पे ज्यूस पे. पहिले पकडतं खरं ते तोंडात. ज्यूस कसा आहे आजाद? ज्यूस आजाद छान आहे. हाय कर, हाय कर, हाय. बड्डे कुणाचा बड्डे? माझा बड्डे. तुझा बड्डे आहे का? सांगू, मला भूक लागलेली आता. हॅलो, पनीर चिल्ली येते ना. मग ते पनीर चिल्ली सांगू, पहिले स्टार्टर खाऊ, नंतर मेन कोर्स केवढा बरा आहे. का हळूहळू खा, फुकून खातोय. अरे झालं गार, खा खा. काय खातो आजाद? पनीर चिल्ली खा बाळा. आलो मग बरं. 2 महिने तू खातो ना, खरं भारी वाटतं. चला कुठे गेला आजाद? आमचं झालेलं आहे जेवण. आता आलोय बाहेर आपण. गाड्याला ये साईडला पण. चला सावकाश जायला. आता तू काय खाल्लं? पनीर चिल्ली खाल्ली. जेवण लय भारी होतं. जेवण 10/5 ठीक आहे. 10/5 जास्त काय नव्हतं. 10 पैकी 5च मार्क वाटते त्याला. एवढं पण खास नव्हतं. 2 जणांचं 1,500 रुपये झालेलं इथं. ॲव्हरेज जेवण होतं. त्याच्यापेक्षा जेवण भारी दुसऱ्या ठिकाणी पण चांगलं वाटतं. पण ॲम्बियन्स, अरे ॲम्बियन्स भारी त्यांचा. आमचं झालेलं आहे जेवण. आता आलोय बाहेर आपण. गाड्याला ये साईडला पण. चला सावकाश जायला. आता तू काय खाल्लं? पनीर चिल्ली खाल्ली. 10 पैकी 5च मार्क वाटते त्याला. एवढं पण खास नव्हतं. 2 जणांचं 1,500 रुपये झालेलं इथं. ॲव्हरेज जेवण होतं. त्याच्यापेक्षा जेवण भारी दुसऱ्या ठिकाणी पण चांगलं वाटतं. पण ॲम्बियन्स, अरे ॲम्बियन्स भारी त्यांचा. जेवण चांगलं वाटलं का तुला इथलं? मला तर ॲव्हरेज वाटलं बाबा. ओके, थँक्यू. सर्व्हिस तर चांगली आहे. सर्व्हिस, ॲम्बियन्स, लुक पण चांगला आहे हॉटेलचा. आणि कॅन्डल लाईट डिनर वगैरे चांगले. काहीच कॅन्डल लाईट डिनर नव्हता. कॅन्डल लाईट डिनर तर नव्हतं, पण तरी पण. आजाद पुढे यायचं लवकर. थंडी लागतीये. थंडी लागते पण एसी चालत नाही ना त्याला. हीटर चालू नाही व्यवस्थित. पोरांनी नेमका एसीच्या फिल्टर मध्ये एसी पेन टाकलाय आणि तो पेन अजून नाही अडकला. पेन नाही निघला नाही अजून. आणि तेव्हा मला फिटर म्हटलं ते पेन मुळे प्रॉब्लेम होत. गरम न होत गाडी. आलं की गरम हवा. आली पण कमी येते ना, जेवढी यायला पाहिजे तेवढी नाही येत. बघू शकते जोरात. घसरगुंडी. आज आमचं डोकंच आटलं घसरगुंडी खेळून.